सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे शाळेवरती आणि कामं बघा तुम्ही इकडे केलं आहे. आणि आज आम्ही दोघेच आहोत, येतील दुसरे नंतर. पण आपण आज स्टार्टिंगला नाश्ता म्हणून आंबा, हे बघा स्टार्टिंगला आंबा खातो, नंतर काम करायचं कारण भूक लागली म्हणून आंबा खातो. बघा तुम्ही पण या कधी पण खायला. गावामध्ये नाश्त्यामध्ये आंबाच असतो. म्हणजे आता थोडं काम बाकी आहे तिकडलं. काल मी स्केचिंग केलेलं होतं ते, आणि ते करायच्या आधी आम्ही आंबा खाऊन नंतर काम करतो. यांनी घेऊन आलाय आंबे, गट्टू साहेबनी. तर मित्रांनो, आपल्याला काम करायचं आहे चालू, पण त्याच्या आधी आम्हाला शिडी घेऊन जायला लागेल कारण ते वरती आहे काम थोडं, म्हणून शिडी घेऊन जाऊ आपण. आणि हे बघा कॉम्प्रेसर दोन्ही आहेत पण खराब झाले आहेत, खूप जुने आहेत. बघा हालत कशी झाली आहे, प्रेशर नाही जास्त देत, म्हणून याच्याने काम चालू केलं. याच्याने थोडंफार होतं काम, थोडंफार नाही जास्त, याच्यानेच काम केलं यार. आणि याच्याने ते बिघडले थोडे, प्रेशर नाही देत म्हणून दुसरं घ्यावं लागेल. आता रिपेअरिंग करावं लागेल. पण शिडी घेऊन जाऊ, एक शिडी घेऊन गेला आणि आता हे घेऊन जाऊ. आपण दरवाजा बंद करू. आता त्या दिवशी मुले आलेले आणि राहुल दादाचे 300 रुपये आहे पेंडीमधून. मस्त हवा येते आणि आज दोघेच आहोत म्हणून काल मी स्केचिंग करून कलरिंग स्टार्ट केलेलं, ते पूर्ण करायचं आपल्याला. आणि थोड्या वेळाने यादच पण येईल, तो MSITला गेलाय. इकडे आहे कालचं काम स्टार्ट केलेलं. हे बघा कलरिंग घेतलेलं होतं, ते एवढं झालं. तर हे बघा मित्रांनो, आम्ही पूर्ण केलंय शेवटी. हे बघा इथे झोपून उठतो, इथे ब्रश करतो, आंघोळी करतो, व्यायाम करतो, कपडे घालतो, जेवण करतो, अभ्यास करतो, झोपतो. इकडे स्कूलमध्ये जातो ते, आणि इकडे TV बघतोय. एवढे थीम बसवले याच्यामध्ये. हे बघा. आणि आज आम्हाला माहितीच नाही आज शुक्रवार आहे, आणि गाणे ऐकून एकदम निवांत, आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण आहे. हे बघा सदमे में चला गया उसने, आज लाईट नाही आहे सुनात. आता बघा किती सुंदर दिसतंय, इकडनं पण आणि इकडनं पण. मेरे साथ अन्याय हुआ है. मेरे साथ अन्याय हुआ. तर आता जेवण करू, पण जेवण आम्ही आज डब्बात नाही आणलाय, घरी कोणी नव्हते, डब्बा नाही बनवलेला म्हणून. आणि इकडनं पण मारलाय का नाही ते बघू. इकडनं पण मारलाय, पण इकडनं बॅकग्राऊंड उडवायचं आहे खालचं, म्हणून तसं ठेवलं. इकडे एक फिगर आहे. आणि आता थोडा वेळ आपण बाहेर बसू. इकडे बघू आपण. राहू दादा पण गाडी घेऊन आले. बस सामान संपलेलं होतं. कलर आमच्याकडे नवीन आणलाय, पूर्ण कलर. आता काम करायला मजा येईल. आता बसू, जेवण करू आपण. हे बघा इकडं फायनल झालंय, हे वालं दिसतंय चांगलं. आता वाटतंय काहीतरी काम केलंय. हे बघा तिकडे पण आणि इकडे पण. स्टार्टिंगला वाटत नव्हतं काम किती झालंय, ते काहीच नाही काम दिसत होतं. इकडे पण दिसतं. आता जेवण करून आलोय आणि लगेच हे बॅकग्राऊंड आम्हाला मारून दिलंय. आता आपल्याला हवाला फिगर काम करायचं याच्यावरती.
आणि इकडे बघा बघायला बसलाय आणि हा बालदी घेऊन बाथरूममध्ये जातोय. इकडनं पण झालंय आता. लवकर लवकर काम करू आता आपण. तर हे बघा, हे इकडे बघा फिनिशिंग केलं की कसं दिसतोय रिअल सारखं. तसंच आता मी फिनिशिंग करायला घेतलंय. यांना हे आहेत कोबी. काय बघा आपल्याला फिनिशिंग करायचं आहे. असं फिनिशिंग द्यायचं आहे सगळ्यांना. तिथपर्यंत आहे. आणि यांना हे कंपाऊंड करायला सांगितलंय. लवकर लवकर काम करू आपण. ए काय मोबाईल बघतो, काम कर ना. तर मित्रांनो बघा, फायनली आम्ही आमची पेंटिंग इकडं मागे जे केलेलं होतं ना ते पूर्ण झाले. तुम्हाला दाखवतो. हे बघा फायनल पूर्ण बॉर्डर. हे बघा कसं दिसतं आता. रिअलिस्टिक दिसतं, आधी दिसत नव्हतं. हे बघा असे टमाटर लावलेले म्हणजे मागे ओलीसारखे आहे ना ते दिसतात. आणि तिकडनं कंपाऊंड गेलं आहे तो पण दिसतोय. आणि वरती पक्षी उडत आहेत. हे बघा दिसतं. आणि इकडनं 2-3 केले तुम्हाला दाखवतो. हे बघा अभ्यास करतो, इकडे झोपतो संध्याकाळी म्हणजे रात्री. आणि इकडनं शाळेमध्ये जातो. हे पण याच्यामध्ये गेप नाही ना म्हणून मी तुम्हाला लांबून दाखवू नाही शकत. आणि इकडनं पण आहे कलरिंग झालं याचं पण. फक्त आता याच्यामध्ये बालदी राहिली आणि बूट केस वगैरे ते राहिले. नंतर होईल आणि होईल एवढंच नाही. अजून आपल्याकडे ती भिंत आहे ती राहिलेली वरती. आणि हा कंपाऊंड एवढा मोठा कंपाऊंड आहे ना भोवतून ते करायचं याच्यावरती व्हाईट कलर मारून. नंतर हे बघा आता कसं दिसतंय मागे. तिकडनं पेंटिंग केली आणि इकडमध्ये रिअलमध्ये लावायचे आहेत म्हणून इथे केलं आम्ही. आणि आता मला जायचं आहे आत्याकडे म्हणून आज लवकर निघतो. पेकिंग पण करतायत. पेकिंग पण झाली इथे. नंतर निघू घरी जायला. आणि आपला कोल्हा भाऊ पण कॉल करतोय कुठं आहे लवकर ये आपल्याला जायचं आहे म्हणून आपण जाऊ आता. तर मित्रांनो बघा आता आपण जाऊया घरी. मस्त वातावरण बघा. तर गाडी घेऊन जायचं आहे घरी आपल्याला.